ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत होळी सणामागची पवित्र कथा. पूर्वी हिरण्यकशिपू नावाचा एक पराक्रमी पण अत्यंत अहंकारी राजा होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते. त्यामुळे तो जवळजवळ अमर झाला होता. हळूहळू त्याचा अहंकार वाढला आणि त्याने स्वतःलाच देव घोषित केले. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता. तो नेहमी नारायण नारायण असा जप करत असे. हे पाहून हिरण्यकशिपूला खूप राग येऊ लागला. त्याने भक्त प्रल्हादला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला. सापांच्या विळख्यात टाकले, डोंगरावरून खाली फेकले, हत्तीच्या पायाखाली तुडवले. पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. शेवटी हिरण्यकशिपूने आपल्या बहिणीची मदत घेऊन तिचे नाव होते होलिका. तिला अग्नीत न जळण्याचं वरदान मिळालेलं होता. होलिका प्रल्हादच्या मांडीवर घेऊन जळत्या अग्नीत बसली. पण देवाच्या कृपेने काय झाले, प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून भस्म झाले. त्यामुळेच होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते. याचा अर्थ असा होतो, वाईटावर नेहमी चांगल्याचाच विजय होतो. यानंतर भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकशिपूचा वध केला. या कथेचा संदेश असा आहे की भक्तीमध्ये अपार शक्ती असते. अहंकाराचा अंत निश्चित असतो. सत्य आणि श्रद्धा नेहमी जिंकतात. होळी आपल्याला शिकवते की आपल्या मनातील मत्सर, राग, द्वेष जाळून टाकावा आणि प्रेम, शांती व आनंद यांचा स्वीकार करावा. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट